100 दिवस पूर्ण झाले आणि अवघ्या काही दिवसांमध्ये आता वन नेशन वन इलेक्शनला केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब दिलेला आहे। तुम्ही ग्रामीण भागातून येत आहे, आदिवासी समाजातून येत आहे, त्यात तुम्ही आमदार देखील आहात, महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी आहात, तुमची यावर प्रतिक्रिया? आपल्या राज्याची निवडणूक ही आतापर्यंत व्हायला पाहिजे, म्हणजे घोषित व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही। हरियाणा आणि जम्मू काश्मीरची सुरू आहे निवडणूक आयोगाने कारण सांगितलं की सुरक्षिततेचा अभाव आहे, आपल्याकडे यंत्रसामग्रीचा अभाव आहे म्हणून। मग 3 राज्यांच्या निवडणुकीची ही अवस्था असताना आपण राज्याच्या नव्हे तर देशाच्या लोकसभा विधानसभा एकत्र घेण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा प्रयत्न सरकार करते। आता 3 राज्यांची निवडणूक आपण एकत्र घेऊ शकत नाही सुरक्षेच्या अभावी किंवा इतर काही साधनसामग्रीच्या अभावी। तर मग देशातली 35-36 राज्य, त्यांचा एवढा मोठा विस्तार, त्यांचा जो संपणारा कालावधी तो मागे पुढे आहे, मग अशा वेळेला एकाच वेळेस लोकसभा आणि विधानसभेचा घाट घालायचा हे मला वाटतं राजकीय जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना संपवण्याचा घाट त्या ठिकाणी ते घालत आहेत। कारण देशाच्या निवडणुकीमध्ये जे राज्याचे विषय असतात ते बाजूला पडतील आणि मग फक्त सगळा फोकस हा राज्याच्या देशाच्या निवडणुकीवर होईल आणि मग त्यामध्ये जे राष्ट्रीय मुद्दे आहेत त्यावर चर्चा केली जाईल आणि मग जे प्रादेशिक मुद्दे आहेत ते बाजूला राहतील आणि लोकल जे आमच्या विधानसभेमध्ये ते बाजूला राहतील। त्यामुळं ही निवडणूक ही क्लिष्ट आहे, गुंतागुंतीचा हा विषय आहे आणि यामध्ये प्रादेशिक पक्षांचे विषय हे बाजूला पडतील आणि देशाच्या विकासावर फोकस होऊन लोक भावनिक होऊन मतदान करतात। आता जे काही मतदान झालं आहे म्हणजे काही थोडा संविधानाचा विषय आला, संविधान बदलण्याचा, म्हणून लोकांनी थोडं मतदान योग्य केलं, परंतु तरीसुद्धा त्या ठिकाणी विषय भरकटवण्याचं काम हे सत्ताधारी पक्ष करतो आणि स्वतःच्या पक्षाला फायदा होण्यासाठी आणि सोयीचं राजकारण करण्यासाठी या एक देश एक निवडणूक याचा घाट घातला जातो असं माझं मत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।